नमस्कार. मी व्यंकट पनाळे. नववर्ष प्रतिपदा. आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आणि नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना मनपूर्वक हार्दिक हार्दिक शुभेच्छा. गुढीपाडवा ध्वज आरोहण 2000 वर्षापूर्वी सम्राट विक्रमादित्य यांनी केली सुरुवात. ही गौरवशाली परंपरा जपण्यासाठी नाणं म्हणजे चलन काढलं. विश्वप्रसिद्ध ज्योतिर्लिंग महाकाल मंदिराच्या शिखरावर चैत्र शुक्ल प्रतिपदा गुढीपाडव्याच्या दिवशी ब्रह्मध्वज फडकवला जात असतो. ही परंपरा 2000 वर्षापूर्वी उज्जैनीचे सम्राट विक्रमादित्य यांनी सुरू केली. ही परंपरा कायम ठेवण्यासाठी व साक्ष म्हणून विक्रमादित्य राजाने नाणं म्हणजे चलन काढले. 2000 वर्षापूर्वीचं हे नाणं निलंगा येथील शस्त्रे संग्राहक सेवानिवृत्त शिक्षक श्री बेवनाळे सौदागर सर यांनी श्री चक्रधर म्युझियम निलंगा येथे जपून ठेवला आहे. छत्रपती श्री शिवाजीराजांनी विजयी ध्वज फडकवला. महाराष्ट्रात गुढीपाडवा सण महत्त्वाचा मानला जातो. प्रतिपदेच्या दिनी स्वराज्य संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराजांनी शत्रूंना पराजित करून विजयोत्सव साजरा केला. यावेळी विजयी धर्मध्वज भगवा फडकवण्यात आला. विजयाचे प्रतीक म्हणून भगवा पाडव्याच्या दिवशी फडकवला जातो. गुढीपाडवा हा दिवस हिंदू नववर्ष व नवसंवत्सरारंभ मानला जातो. घरोघरी गुढी उभारण्यात येते. गुढी म्हणजे विजयी ध्वज. ब्रह्मध्वज भगवा हा शक्ती, धैर्य आणि विजयाचे प्रतीक आहे. या भगव्या रंगाच्या ध्वजात 2 ध्वज आणि मध्यभागी एक सूर्य आहे, जो सर्वांगीण विजयाचे प्रतीक समजले जाते. आणि हा ध्वज सम्राट विक्रमादित्याने 2000 वर्षापूर्वी गुढीपाडव्याच्या दिवशी उज्जैन महाकाल मंदिर शिखरावर फडकवण्यास सुरुवात केली. राजा विक्रमादित्याने या दिग्विजय परंपरेच्या दिवशीच उज्जैनी नाणं काढलेलं आहे. या नाण्यावर एका बाजूस भगवान शिव हे हातात सूर्यदंड घेऊन उभे आहेत, तर बाजूस दुसऱ्या उज्जैनी चिन्ह दाखवण्यात आले आहे. त्या काळात उज्जैनी नाण्यांना खूप महत्त्व होते. उज्जैनी हे परकीय व्यापाराचे एक मोठे आणि महत्त्वाचे केंद्र होते. या चिन्हामुळे जगात उज्जैनी नाणे ओळखली जायची. सम्राट विक्रमादित्य यांनी महत्त्वपूर्ण प्रसंगी अनेक नाणी चलनात आणली आहेत. या उज्जैनी नाण्याच्या दुसऱ्या बाजूला 4 भुजा असलेले चिन्ह आहे आणि ते इतर देशाशी पाणी, हवा आणि जमीन याद्वारे जोडण्यात आलेले आहे. या सर्व नाण्यांची आणि शस्त्रांची संग्रह करण्याची आवड असलेले निलंगा येथील सेवानिवृत्त शिक्षक श्री बेवनाळे सौदागर सर यांनी आपल्या श्री चक्रधर म्युझियम निलंगा येथे जपून ठेवलेले आहे. लोकाधिकार न्यूज, लातूर.